नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, झालं कसं की घट बसले होते, घट बसले त्याच्यानंतर मग घट उठतात कसे, तर मग ते उठतात त्याच वेळेस काही रूढी परंपरा म्हणजे काही रीती असतील, परंपरा ज्या बरोबर वर्षानुवर्ष ज्या पाळल्या जातात त्या, तर मग त्या कशा असतात ना तो बघूया चला. तर मग मंदिरात आजचं शेवटची रात्र झाल्यानंतर लळीत होतं सकाळचा. लळीत झाल्यानंतर मग ही डोलावर काठी बसली मग रवसार संचारतात आणि मग ह्याच प्रथेची शेवट केली जातात. तर मग आजची ही होती 11वी माळ. तर 11वी माळ आपण पूर्ण केला आणि आता पुढे सर्व प्रकारे उठवले जातात, काय प्रथा असतात, मग ही आपल्याला बघूक मिळत. तर मग ह्योच प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचा होतो, एक संस्कृती जपण्याचं काम जे कोकणवासियांनी केल्याने ते कसं असं ना ते दाखवण्याचा एक प्रयत्न होतो. तो जर आवडलं तर लाईक करा, नक्कीच शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, मला जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर मित्रांनो, चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. काय बाई असं. तर मग आज मंदिरात असावं आणि घट उठल्यानंतर काय म्हणजे काय त्याचे पद्धती आहेत ना किंवा रीती असतात ना, त्यांचे परंपरा जे काय असतात ना ते आज बघू भेटतील. चला पुढे बघूया आपण. काय करू कुणाला माझं दुःख सांगू मी. आज 2 दिवस तडफडत आहे, एक अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही. माझा नवरा बिन कामाचा आहे, तो काही लक्ष देत नाही. मी काय करू देवा, तेव्हा परमेश्वरा मी काय करू सांग मला. परमेश्वरा, अरे माझा अंत असा का पाहत आहे, असा किती दिवस अंत पाहणार आहेत माझा. असा कुठला जन्मी मी पाप केलं होतं रे देवा, म्हणून माझ्या मुलांवरती हे प्रसंग आला. तेव्हा परमेश्वरा असा वेळ नको रे येऊन माझ्यावरती दया कर. माझ्या नवऱ्याला चांगली सुरकुती कुठेतरी काम करून कष्ट करून पैसा मिळून दे. माझी 2 लहान मुलं आहेत, त्याचा सांभाळ पालन पोषण कोण करणार. खूप लागली बाळानो, पण मी काय करू आई तुमची. माझा पण नाविलाज आहे, काय करू मी. नाही रे बाळानो, अरे माझ्याजवळ काही शेळा अन्न पण नाही, तुम्हाला काय देऊ मी. अरे बाळानो, दूध पण नाही. अरे तुझे बाबा तुमचे अरे काही कष्ट करायलाच मागत नाही. पोटा पाण्याचे हाल झाले त्याला समजत नाही. आपण काय करायचं ते कुठे गेल्यात वन फिरत असतात, पण आपला विचार कधीच करत नाही. काय सांगायचं त्यांना.
तुम्हाला खूप भूक लागली. प्रत्येक आईला आपल्या मुलाची भूक लागली. प्रत्येक मुला आईला समजते. अरे वा बाळानो, पण माझं नाविलाज आहे. काय करू मी? माझं दुःख कुणाला सांगू? माझा नवरा आहे तो बिन कामाचा आहे, काही कष्ट करायला मागत नाही. तेव्हा परमेश्वरा त्यातून मार्ग मला दे रे. भूक लागली तुला? अगं त्यांना काही दिलंच नाही तू. अहो काय सांगू तुम्हाला मी. अहो किती दिवस घरामध्ये काहीच नाही. 2 दिवस ही मुला उपाशी आहे. एक अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नाही. अहो किती वेळा मी सांगतो तुम्हाला, मी कामाला गेलो होतो. अहो मी सांगतो तुम्हाला काहीतरी करा. माझ्या गावी जातो, त्याच्या गावी आज नको उद्या येईल. उद्या गेलो परवा येईल. आता मी तरी काय करू मला सांग. मला काम भेटत नाही. मला काम भेटत नाही. कुठेतरी तरोडा घाला, कुठेतरी काहीतरी करा. अगं आत्महत्या करण्याची पाळी आली आहे माझ्याजवळ. मी प्रत्येकाजवळ जातो. अहो कुठेतरी दरोडा घाला, चोरी करा, पण पैसा घेऊन या आमच्या 2 मुलांसाठी. अरे अहो 2 दिवस ते उपवास आहात, तडपडतात. तिथे जीव त्याचा व्याकुळ झाला आहे. मी त्यांचा बाप आहे, मला काय समजत नाही काय. अहो तुम्ही बाप आहे, पण मी त्यांची आई आहे. आईला प्रत्येक मुलाची काळजी असते. तुम्हाला काही काळजी नाही. मी वनवन भटकतो आहे. कुठे भटकलो आहे? कुठेतरी भेटेल, कुठे 2 रुपये भेटतील, मुलाला काहीतरी खायला आणायला भेटेल. मला भूक लागली, मला मागणी आहे, भूक लागली, पण काय करणार बाबा? घरामध्ये काय अन्न नाही. पण मी काय करतो, कुठेतरी जातो आणि 4 पैसे कुठेतरी नाही. काही पण करा, पण आज तरी वेळी पैसा हातात पाहिजे. आपल्या 2 मुलांचा कष्ट आहे. 2 दिवस अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नाही. पण जाऊ कुठे मी? माझा कुठेही जावा, दरोडी करा, कुठेही चोरी करा. चोरी करू हा तरी चालेल, पण आजच्या वेळी पैसा तरी घेऊन या. या 2 मुलांचा विचार करा जरा. सारखी भूक लागली, आई भूक लागली, आई भूक लागली, भूक लागली. मला काही समजते काय करू, काय काय करू मी सांगते तसंच करा. जावा तुम्ही कुठेतरी जावा, चोरी करा, नाहीतर काय तर लुटमार करा, पण पैसे घेऊन या. माझा नाविलाज झाला. माझा पण नाविलाज आहे. ते राहावंसं पण वाटत नाही. तेव्हा पण मी काय करतो, कुठेतरी आता पलीकडच्या गावामध्ये जाऊ, कोणातरी काम बी भेटतो का विचारतो. नाहीपेक्षा काम नाही भेटलं तर मी काय करतो, लाकडा तोडतो आणि कुठेतरी लाकडा विकतो मोळी. काही करा, पण या वेळेला पैसा घेऊन या आपल्या मुलांसाठी. तरी 2 दिवस उपाशीसाठी तडफडत आहे. भूक लागली. मी काय करू? मी आता शेजारच्या गावामध्ये जाणार, आता जंगलामध्ये जाणार, कुठेतरी जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडणार आणि त्याची मोळी बांधणार आणि कुठेतरी विकणार आणि विकल्याच्या नंतर ते पैसे घेऊन येतो. संध्याकाळी खायला घेऊन येतो. तुला खायला घेऊन येणार, खायला घेऊन जाणार आहे. पैसा घेऊन येणार, खायला घेऊन येणार, खायला घेऊन येणार. हो लवकर या. खायला मी निघतो, जातो जातो. या लवकर या. सांभाळून घ्या. सांभाळते. काय करणार आपला नवरा. चला आपण आता लाकडा तोडूया आणि मोळी बनवून विकूया.
महाराज कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज कथा ही स्वामी करुणेची लीला अगाध मायेची साधे दैव पाठीशी साधे स्वामीची कर्दळीच्या वनातून वारुळाच्या गणातून कर्दळीच्या वनातून वारुळाच्या गणातून एक दिव्य प्रकाश उगवला. उंजवाना उजाळा केला उंजवाना उजाळा केला मानकाचा पुण्यात्मा अरे उद्धवा, तू तुझं नियोजित कर्म केलं. काय हो, या आमच्या अवताराला तू निमित्त व्हावंस आणि तुझा उद्धार व्हावा हे विधिलिखितच होतं. हे विधिलिखितच होतं? हो. बाबा, तुम्ही धन्य आहे. म्हणजे माझी चुकी झाली तरी तुम्ही मला क्षमा केला. तुम्ही थोर मनाचे चांगले मनाचे आहात. मला माहीत असतं पण जसं केलंच नसतं. उद्धवा, अरे लोक कल्याणाचा तो किती काम मोठं केलंय याचा तू विचार सुद्धा केला नसतील. बाबा, मला काही संबंध नाही. हो, मी तुम्ही सांगता पण बरोबर आहे. म्हणजे रक्त आला आहे. होय, अरे ही माणसाच्या मनातली भीती आहे आणि याच भीतीचं मुळासकट नायनाट करण्यासाठी मी इथे आलो आहे. ही माणसाच्या मनातली भीती समूळ नष्ट करण्यासाठी हा आमचा अवतार आहे. बाबा, हे रक्त बघा. येतो मी. जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी. अभी आया है, सुबह आया है मैं. वो किधर गया था फिर? अरे अब्दुल किधर रहा? अब्दुल तो मेरे को 2-3 दिखाई नहीं दे रहा था. नहीं, अरे अब्दुल आएगा. बैठो इधर, इधर बैठो. बैठो इधर. अब्बास पढ़ रहा था तू. अरे अब्बास पढ़ रहा था रे. अरे बहुत दिनों बाद मिले नहीं सब लोग. अभी मिले. फिर मजा करते हो फिर भी. हाँ, आज मजा करते हैं हम लोग. चलो फिर. हाँ हाँ, पर ये रास्ते से कोई भी आता नहीं. अरे किससे आएगा? तू तो मजाक ही मजाक करता है उसका. नहीं अभी अरे जैसे मजा ही करना चाहिए. अरे अब्दुल तो 2 दिन के बाद आया इधर. मजा करना चाहिए. ठीक है, देते हैं किसी को देते हैं. वो देख उधर एक मंदिर है, उधर कोई तो बैठा है साधु. उसका मजाक देखते हैं. चलो फिर. शिवशंकर शंभो. क्या देख रहे हैं?
वो कोई फकीर बैठा है, चलो देखते हैं। देखते हैं खंडेराय के मंदिर में कोई फकीर बैठा है, चलो उसका भी मजा लेते हैं। अभी सुबह से बैठा है वो फकीर। सुबह से नहीं, 2 दिन हो गए। नमामि शंकर शिव शंकर पहले सुबह मैं सुबह है ना, मैं सुबह ही देखा उसको। 2 दिन से देखा है उसको। वो मेरे को मालूम नहीं, मैं सुबह आया। चल मजा बुझा चलो मजा करता है उसको। चलो चलो कोई तो सुनता नहीं है लगता है। बाबा सुनता ही भी नहीं है, बोलता भी नहीं है। तो पागल लगता है बाबा। अरे क्या देख रहे हो? मेरे को लगता है सुनता है। अरे क्या देख रहे हो? इधर देख रहे हैं। तो अल्लाह का फरिश्ता है। अल्लाह का फरिश्ता है वो, अल्लाह का। मैं बताऊं बाबा, हाँ खिचड़ी खिलाओ क्या? हाँ हाँ पिलाओ पिलाओ। पिलाओ। पागल है फकीर। इसके पास क्या है? माचिस में भी नहीं है। बाबा हमारे पास फिल्म है, हाँ लेकिन आग नहीं है हमारे माचिस पास। भी नहीं है हमारे पास। तो क्या हुआ? हाँ? कैसे पिलाओगे? हम ब्रह्मांड के नायक हैं। हाँ। देखो देखो पागल दिखता है वो हम फकीर। कुछ भी कर सकते हैं। तो बाबा तुम्हें ये दो और बार क्या देख रहे हो बाबा? हाँ मेरे हाथ में क्या है बाबू? अखबार पढ़ रहे हो? अफगान पढ़ने की तो आदत ही बढ़ गई है। तो ठीक है, मैं आपका से धुआं निकाल के दिखाता हूँ। क्या? हाँ अफगान से धुआं निकलेगा? इस पेपर से हाँ धुआं निकलेगा? रखो इधर पेपर। अरे ये क्या हो रहा है? ये क्या हो रहा है? सच में धुआं निकल रहा है। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। मैं सुन रहा था ना तुमको, हे गिरिजापति भवानी शंकर वो अल्लाह का फरिश्ता है। शिव शंकर शंभो। तुम लोग तो मजाक कर रहे थे। नमामि शंकर शिव शंकर शंभो। अकबर से धुआं निकल रहा है। हे गिरिजापति अरे भवानी क्या देख रहा है ये? क्या देख रहे हैं? शिव शंकर शंभो। अखबार कैसे बैठा हो? मुझे क्या पता आगे से बैठा हो? क्या तुम्हारी गिनती कैसे बैठा हो? वो अल्लाह का फरिश्ता है। वो कोई साधु बाबा नहीं है। बेटे वो अरे नहीं बेटे, अरे किधर पेटे है?
इधर आओ। तुमको साधु नहीं समझता, फकीर नहीं समझता, सबका मजाक करते हैं तुम लोग। अरे साले वो हम लोगों को क्या? मैंने बोला था ना वो फकीर है, अल्लाह का फरिश्ता है, पर तुम सुनते नहीं। क्या करेंगे हम लोग? हमारी आदत ही है मजाक उड़ाना। मैं दिल से कहता हूँ उस फकीर के लिए हम कुछ करना चाहिए। क्या करेंगे? क्या कर सकते हैं? क्या कर सकते हैं? 4 दिन से वो भूखा है, उसको रोटी देना चाहिए। तो क्या क्या कर सकते हैं हम लोग? हम मुसलमान है, रोटी नहीं दे सकते। तो तुलाजी अप्पा है ना, तुलाजी अप्पा, हाँ, तुलसी अप्पा। वो साधु बाबा, बंधु बाबा, उसको दान धर्म करता है, वो सबको दान धर्म करता है। सबको घर पे बुला के मतलब खाना पीना नहीं, उस फकीर को आज्ञा लेनी चाहिए, उसके बाद तुलाजी अप्पा के घर के जाना चाहिए। हाँ, फकीर के आज्ञा लेनी चाहिए। चलो चलो चलो। भवानी शंकर शिवशंकर शंभो फकीर बाबा, हम दिल से करते हैं तुम्हारे लिए, हम करना चाहते हैं लेकिन हम कर नहीं सकते। क्यों? हम मुसलमान हैं, तुम हिंदू फकीर हो ना, इसलिए हम कुछ नहीं कर पाते। क्या हुआ? हमारी इजाजत है, वो तुलाजी अप्पा है ना, वो साधु संतों महंतों को दान धर्म करता है, तो उसको हम बोलते हैं खंडे राय के मंदिर में एक साधु फकीर आया है, तुम्हारी इजाजत हो तो हम बोलते हैं। ठीक है, ठीक है? कैसे आपकी मर्जी? जाओ जाओ बुलाओ उसको, बुलाओ उसको। हाँ, बुलाते हैं। पांडुरंग पांडुरंग, सकाळची पूजा रोजचं माझं धर्म आहे. साधू संतांना भजन करा. अरे घे रे. तुलाजी अप्पा, खंडे राय के मंदिर में एक साधु बैठा है, फकीर बैठा है, 4 दिन हो गए, वो भूखा है। त्याला इथं घेऊन या ना. तुम्हारी इजाजत हो तो आप ही चले हमारे साथ, और तुम ही देखो, वो साधु नहीं है, अल्लाह का फरिश्ता है वो। असं आहे तर जाऊया त्याला. चलो चला. तुलाजी अप्पा, देखो कैसा ध्यान लगा है उसका। चलू पंढरपूरचा. हॅलो, कृपया प्रेक्षक वर्गाने शांत राखायचे आहे. चलू पंढरपूरचा विठ्ठल. काय ध्यान. काय रे तुया? अरे आम्ही पंढरपूरच्या विठोबा असू नाहीतर कोणी असू, तुला काय त्याचं? चल घरा जाऊ, चल आणि जेवायला घाल मला. चला चल. चला महाराज चला. स्वामी
कापूस काय आपल्या घरामध्ये काय आहे की नाही याचा कधी विचार केला आहे का? येसू आहे ना येसू अगं येसू काय गडावर पाणी जाऊ दे आता घेऊ गडावर पाणी पाहिजे हे घ्या. अगं हा तांब्यावर पाणी मला नको आहे अगं मला गडावर पाणी पाहिजे गडावर पाणी पाहिजे तुला मला त्याच्या चरणावर करायचं आहे गडावर रांधण पाहिजे पाणी किती लांब आहे तुला माहित आहे का? गेल्यावर पाणी भेटतं तुम्ही सांगताय अभिषेक करायचा आहे. अगं जा घेऊन ये अहो लग्न झाल्यापासून सत्पुरुषांचे पाय धुवून धुवून थकले आहे. नकोसा जीव झालाय माझा. हे तांब्यावर पाणी पुरत असेल तर बघा नाही तर जमणार नाही. अगं असं म्हणायचं नाही अगं तो सत्पुरुष आपल्या या आले आहे त्याचं चरण कपाळ ठेवायचंय मला एवढं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जा आणि कोसभर जाऊन पाणी घेऊन या. काय कोसभर दारात गंगा असताना कोसभर काय दारात ती गंगा होय अगं तुझ्या दारात गंगा असताना कोसभर काय झालं दारात गंगा माझ्या कुठे आहे? हे बघ चंक होई रे मना महाराज कुठे गेले बघा. पाहिलं हो शोधा त्यांना हो शोधा त्यांना. तुला जेव्हा वो पकड गायब हो गए हो कुठे गेले असतील? देव दारात आला पण मी त्यांना ओळखू शकलो नाही. मीच कर्मचारी आहे. हो तुम्ही काही करा महाराजांना शोधून आणा. गेलो तुला जेव्हा मी त्यांच्यासाठी चला देखो चला महाराज चंक होई रे मना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा. कशाला आला तिथं आज तुम्हाला ओळखले नाही. महाराज आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. आम्हाला क्षमा करा महाराज. तुम्ही आमच्या घरी चला महाराज. नाही चला स्वामी. नाही घरी नाही ना आता हेच आमचं घर दत्तनगर असं करू नका हो. माझी शपथ आहे तुम्हाला. चालते ऐकून हा मला काट्या मोठ्याचं घर चालतं पण घरातला काटा नकोय मला चालते हा आम्ही तुम्हाला ओळखले नाही. हो तुम्ही सांगा ना महाराजांना. महाराज एक वेळेस या पावराला दया करा आणि आमच्या घरी चला नाही चला तुमच्यासाठी मी जेवण करतो. नाही आता हेच आमचं घर वोट 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 पुरुष दत्तनगर आता चला निघा तुम्ही चला आता हेच आमचं घर दत्तनगर
पोरा ह्यो काय अवतार पोरा ह्यो काय अवतार हो याचे यात माझा पोर हा? आज 8 दिवस झाले वाया खंचरी गावला हो तू असा काय करतो आता काय करणार खरं आपण आवडतात किती जणांकडे गेलं जीवन चांगल्या चांगल्या मंत्रतंत्रांकडे गेलोय त्या जेवढा जाऊन बसलोय एका सांगल्या मी भागवतोय म्हणून ऐकलं एका भाऊ गेला एक कोंब आणि 8 नारळ चांगले एका बाजू किचन भागू घेतले गेली कोंब ह्याच्यात बसवले फिरवता फिरवता कोंब उडवलं गेले नारळ त्याच्या कपाळ बोडायचं एका मुसलमानाकडे गेलो आणि शेवटला बाबा काही हाता पाया पडले जरी पडले माझी माझे पोरा तो जीव वाचवा बोलवा 8 दिवस झाले त्याचा नाव घेतलं की आता अंगार येतात आणि डोळे डोळे निघतात फिरवता रात्रवतो तको झोपतो माझ्या माका माहिता ऐकला एवढा याकच पोरा माझा आणि त्या जाणता झाला आणि माका एवढा वाईट वाटला रातभर माका झोप दिले नाही एका मुसलमानाकडे गेलो त्याका सांगले बाबा काय करू त्यांनी काय नाही काय करू सुरुवात केल्या आणि ती मी पिसा घेतली आणि असं ववाळूक लागलो ववाळी बघून बघूया 2 हाजवल्या बरोबर ना तो माता काय म्हणतात बाबा ह्याचा भूत तुमच्या अगोदर म्हणता माझा भूत इथं काय सांगणार काय काय झाला काय माझ्या सोन्याच्या पोर माहिती दुसऱ्या पोरग्याचा विचार पण केले नाही करू कशा त्याच्यामुळे बायकोन डोळे ढापले आणि आज मी एकपण पडे पोरांकडे काय मागणार आणि आताच पोरा माझा हो कमळ्या हो काय झाला तुझा काय होता तुझा हो बरोबर खांदा का कशा काय काय हो झालो मग फणी घेतो ऐकलं आणि मग बघतोय चालू चांगले तर बघा तू घरात कोण बघूया ऐकलं आता काय एका तरी घरात घेऊन जातोय कोणतरी मंत्रतंत्रावर बघतोय याचा भूत नाही उतरल्यानंतर ह्या माका उतरून काय घरात गांधेश्वर महिला मंडळ मी बाबा चमत्कार मंत्र आतापर्यंत बरेच लोकांचे कातर आता सर्वांना मी बाबा चमत्कार मंत्र ओम श्रीम प्रेम आता आपल्याला शक्ती प्राप्त करण्यासाठी याहुरी प्राप्त करण्यासाठी मला हो बाबा चमत्कार म्हणून तुमचं नाव लिहिलं माका समाजला हो बरोबर आहे ना बरोबर आहे तुम्ही बाबा चमत्कारच असणार मी बाबा चमत्कार म्हणते या 8 दिवस झाले या पोरा नाट्या दिवस वाट लावची काढले ना तुमच्या काय जमणार आहात म्हणजे या तुमच्या पालखीला कुणीतरी भूतानं झपटलं आहे हो भूतानं का वायर गेलं का धरणांचा माका पण माहिती ना त्याचा खाली पोरा आणि मी हसता खाऊ सांगलं तर असा करता खाता त्यांना खाऊ टाको मी काय म्हणतो तुमच्या काय जमणार का जमेल तर अरे आतापर्यंत असे किती बालकांना आम्ही यांची भूतकथा उतरून चांगले हो बाबा तुम्ही बालकांना केला हो ती लहान असू या मोठी
सर्वांना तोच नियम माझ्याकडे असतो. तिला बसव माझ्या समोर. पाहूया तुला कोण आहे. खाली बघ खाली बघ फटके लावून टाका. काय बघतोस? सोडून दे. नाही सोडणार. नाही सोडणार. हे बघ आपल्या पाठीचे असणारे आपले स्वामी महाराज. स्वामी महाराज. स्वामी महाराज घेऊन जाऊया. आता तोच उपाय आहे आपल्याकडे. मला आपल्या स्वामीजवळ जाऊन तेच आपल्याला मार्ग जाऊया. उपयोग असता माझ्या सोन्या माया घालून घेता निघता. चला माझ्या बरोबर 4 दिवस काय नवरा खावला नाही. माझ्या बरोबर हिंमत तुको. चला आपण स्वामी सोन्या माझ्या ये पण ये माझ्या आपला दिवसा
चला पण पोरात वेळ नाही 4 दिवस जेवलं नाही खावलं नाही माझ्या मागोमाग या काय आता उतर स्वामी समर्थ महाराज आलास माझ्यावर तुझा विश्वास नाही या मानसिकावरती तुझा विश्वास माझं तुला बाबा क्षमा करा माझं चुकलं मी काय करू आता मला माहित नव्हतं हे बोलले मी काम करून देतो त्यांना पण जमत नाही. अरे माझ्यावरती तुझा विश्वास नाही हो तुमच्यावर विश्वास आहे मला क्षमा करा मी एकच मुलगी माझी एकुलती एक मुलगी आहे आता ही लग्नाला झालेली आहे आज 8 दिवस लग्न पण काही झालेलं नाही काय पाया पडली सेवेकरी तिच्या अंगावर श्रीफळ काढा आल्या पावली चालतो नाही ही मला आवडली आहे नेहमी भक्तांच्या पाठीशी असतो पण मला ही आवडली आहे खूप आवडली आहे आणि त्या माझं प्रेम बसलं आहे तुला एक वेळ संधी देतोय तुला मोक्षाला नेतोय तिचा नाद सोड तू नाही नाही कित्येक वर्षाची गोष्ट आहे कारण एक दिवस मला जिवंत पुरण्यात आलं त्यापासून अनेक स्त्रियांना मी असं केलं आणि ही त्याच्या सुंदरी ती तर मला खूपच आवडली आहे तिला मी कधीही सोडणार नाही ए सुंदरी ठीक आहे सुंदरी सेवेकरी तिच्या अंगावरून श्रीफळ काढा बघूया वराच्या अंगावरून चला बाबा तुम्ही आमच्या थोर उपकार केला माझ्या त्या संकटातून वाचवला जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. बोल थोड्या तुमच्या अंगावर निघून गेलं तो भान श्रीफळ जळलं तुमची मुले आता शांत झाली पाय पडते त्यांच्या हिरोजी भगवानकडे यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले तरी भगवानाचे आभार आहे. मोहन रामचंद्र गाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले त्यांचाही मंडळ आभार आहे. हरि ओम स्वामी समर्थ महाजन मनाई हरि ओम स्वामी समर्थ महाजन मनाई
अक्कलकोटला आलो. अक्कलकोटला आल्याच्या नंतर आम्हाला समजलं येथे एक अवलिया एक चमत्कार घडली. पण पाहतो का इतर माणसांची वर्दळ चालू आहे. पुढे जाऊन पाहिलं पाहिजे. पुढे जाऊन पाहिलं पाहिजे. या माणसांची एवढी गर्दी कशासाठी आणि कुणासाठी आणि ती अवलिया व्यक्ती कोण असेल बरं. यांचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. त्यांना आम्हाला भेटायचं आहे. पण पुढे जाऊन पाहिलं पाहिजे एवढी माणसांची गर्दी कशासाठी आणि का. आता आम्ही ध्यान धारणा करतो. माझं ध्यानाचं विसर्जन करू नका कोणी. मी ध्यान धारणा करतो. सानिका गाडी आणि बेबी गाडी या दोघींकडून 100 रुपये पारितोषिक आले. मंडळ त्यांचे आभारी. अहो नमस्कार. तुमचं नाव काय? अहो अक्कलकोटात आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत. पण आमच्या नावाची काय एवढं आणि नाव कशासाठी. इथे आल्यावरती आम्हाला समजलं की एक व्यक्ती आहे ती इथे चमत्कार घडली. हे कोण चमत्कार घडवणारी व्यक्ती नाही. म्हणजे हे महान पुरुष आहे. म्हणजे हेच ते चमत्कार घडतात. पण त्यांना आम्हाला भेटायचं आहे. आता ते तुम्हाला भेटू शकत नाही. पण माझ्याजवळ पुष्कळ वेळ आहे. त्यांना उठू शकत नाही. चालेल. माझ्याजवळ पुष्कळ वेळ आहे. मी थांबायला तयार आहे. पण त्यांना भेटण्याशिवाय आम्ही जाणार नाही. रंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. रंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो. मठामध्ये नांदतो. मठामध्ये नांदतो. मठामध्ये नांदतो.
जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मध्येच माझ्या ध्यानधारणा का विसर्जित केलीस तू? त्या सर्पाने तुम्हाला दोष केला असता ना, तुम्हाला विषबाधा झाली असती. त्याच्या अंगातलं विष तुला दिसलं, तुझ्या अंगातलं विष तुला दिसलं नाही. तुझ्या अंगातलं कामनेचं विष, भावनेचं विष ते तुला दिसलं नाही. त्याच्या अंगातलं विष तुला दिसलं. कशाला आलाय तुला? मला माझ्या देवाचं दर्शन करणार आहे. माझा देव मला पाहायचा आहे. देव पाहिजे आहे. हो किती? हो ठीक आहे, तुला देव भेटेल. मंदिरातून हाक मार तुझ्या देवाला. माझ्या देवाला मी हाक मारू? होय म्हणजे माझा देव मला दिसेल? होय. माझा देव माहित आहे तुम्हाला? तू अंतरातून त्याला हाक मार आणि मग बघ तुझा देव तुला भेटतोय की नाही. तो वैकुंठीचा नारायण, होय. तो सखा माझा पांडुरंग, माझी विठुमाऊली मला दिसेल. अरे तू अंतरातून हाक मार आणि मग बघ. भक्ती वाचून मुक्ती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी मला क्षमा करा, मला तुमच्या चरणाचा ध्यास व्हायचा आहे. हो तुझ्या सेवेची मला गरज नाही. चल पाणी दोन. नाही स्वामी, आता मला दूर करू नका. तुझा देव तुला भेटला, चालायला लागेल. तुझ्या सेवेची मला गरज नाही. नाही स्वामी, तुला सेवा करायची असेल तर इतरांची कर. स्वामी, त्या 3 देवांच्या परवानगीशिवाय वाऱ्याचं पान मिळत नाही आणि धुळीचा कट चालू शकत नाही, असा माझा परमेश्वर त्या कल्पना नाही. स्वामी, तुमची चरण सेवा करण्याची मला संधी नाही. तुझ्या सेवेची मला गरज नाहीये. तुला सेवाच करायची असेल तर इतरांची कर. पण ती कशी स्वामी? अन्न शत्रुपा. काय म्हणजे मी यज्ञाचा होय. पण स्वामी, माझ्याजवळ उचल नाही. हो जडीबुटी जडीबुटी नाही स्वामी, चुकलो मी, मला क्षमा करा. जडीबुटी उगाळून दिली. सोन्याची मुळी नको तिथे उगाळली आणि आता काही राहिलं नाही. स्वामी, हे अन्नछत्र पुढे चालेल न चालेल याची शब्द वाटली ना तुला. हो स्वामी. उपात वाट थोडी गवळी या माझी.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करा अन्न सत्र सुरू भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे शिव हा हरि ओम स्वामी समर्थ मना आजन नाय स्वामींनी मला अन्नदान करण्याची आज्ञा दिली आहे, पण हे माझ्या एकट्याने होणार नाही. तुमची सर्वांची आम्हाला साथ लाभेल, एकमेकास सहाय्य करू. पण एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा, त्या अक्कलकोट मध्ये येणारा एक एक भक्त उपाशी जाणार नाही, याची जबाबदारी माझी असेल. पण या सर्वांचं मला सहाय्य लागेल. तुम्ही तयार आहात ना? हो, आम्ही सर्वजण तयार आहोत. ठीक आहे, चला तर. चला. ही तुझ्या पाठीची आहे. तुम्ही जर त्यांना वर देऊन मोकळे झाला आता तुम्ही काय करणार? अरे तुम्हीच तर प्रार्थना करतास ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हो मला मग एवढी शंका माझ्यावरती नाही, शक्यता कारण नाही, पण तुम्ही वर दिला म्हणून मी तुम्हाला विचारलं. गवळी आईच्या पतीला ठीक आहे. सेवेकरी तुझ्या अंगावरती वस्त्र घाला. नमामि शंकर शिवशंकर शंभो. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या पतीचे प्राण साधले. स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
शिवलिंगावर अभिषेक केल्यापासून स्वामींनी काहीही खाल्लेलं नाही. हो आणि तर घेऊन सुद्धा द्यायचे नाही. काय बोलत आहात तुम्ही? हो स्वामी अजून जास्त खाल्ले. नको रे, नको आता नको, आता नको आहे मला. बोला बरा. आता भूक नाही आहे मला. आज वार मंगळवार. आज मंगळवार. तुम्ही असं करा, ते आपापल्या घरी जा, घरी जा. नाही नाही महाराज, तुम्हाला सोडून आम्ही कुठेच जाणार नाही. तुम्ही आपापल्या घरी जा. नाही आम्ही तुमच्या चक्राचे दाब झालो आहोत, पण तुम्हाला एकत्र दाखवून यावेळी आम्ही निघून जाणार नाही. आणि मी कुठेही जात नाहीये. हे असं सोडून दुसरे असणार. नाही नाही, तिथून तुम्ही कुठेच जायचं नाही. अरे बाबा, तुळ्याने माझ्यासाठी खड्डा खाल्ला आहे. हो, तुळ्याने माझ्यासाठी खड्डा खाल्ला आहे. मी कुठेही जात नाहीये. या असल्यावर दुसरे असल्यावर. नाही स्वामी, असं तुम्ही करू नका. पण महाराज थोडंसं तरी मिळून द्या. नको रे आता. शिवलिंगावर अभिषेक केल्यापासून तुम्ही काहीच खाल्लं नाही. आता डोंगर बोलतील तेव्हाच मी बोलेन, आणि पंढरी जळेल तेव्हा मी उठेल. महाराज असं बोलू ना, काय वाटतंय हो. आता माझे आपले आहे. दान धर्म करावा. हे बघा, पुस्तकपानं वराचे मुळ्या करत राहावं. बाळापानं औदुंबर छायेत राहावं. आणि तू अक्कलकोटला गेला ना. अरे वेड्यानो, ह्या झाडाची कुंडी आता झेंडं झाली. खूप दिवस या झाडाने विचार घेतला. आता नवीन कुंडी घेणार, नवीन झाड होणार, आणि तुम्हाला सारं वाहन सावली देणार. घेऊ नका, घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. हे खरं आहे स्वामी. स्वामी स्वामी, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका हो. तुम्ही आम्हाला आपल्या पाठीशी या. महाराज अरे मी कुठेही जात नाही. मी जरी इथं देहाने नसतो ना, तरी सदैव तुमचं रक्षण करेन. हा माझा आशीर्वाद आहे. जो भक्त माझी मुख्य नियमाने सेवा करेल, माझी भक्ती करेल, सदैव त्याच्या पाठीशी आहे. हा माझा आशीर्वाद आहे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका हो. स्वामी आम्हाला बोलतो गेलं स्वामी. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका हो. तुम्ही डोळे उघडा, तुम्ही डोळे उघडा.
राम